हॅलो अँड वेलकम बॅक टू मेगास व्लॉग्स। तर आजचा आहे डे 4 आणि प्लॅनमध्ये चेंजेस झाले, जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं। या आधीचे ब्लॉग नसेल पाहिले तर नक्कीच पहा। तर आता आम्ही आहोत चिपी एअरपोर्टकडे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक फ्लाईट लँड होतं ते पण दाखवणार आहे, ते पण तुम्ही बघू शकता। आता पुढे आम्ही कुठे जात आहोत, कोणत्या हॉटेलमध्ये स्टे करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर एंडपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा। हे मालवणचं चिपी एअरपोर्ट आहे, जिथे तुम्हाला प्लेन लँड करताना किंवा टेक ऑफ करताना मेन रोडपासून एकदम क्लिअरली पाहता येतं। इथे प्लेन लँड करताना फटाके फोडले जातात, गमतीचंच आहे। त्याचं कारण आहे की पशुपक्षी किंवा प्राणी कोणी मध्ये येऊ नये ह्यासाठी। तर आम्हाला कळलेलं म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढून घेतला होता। तर आता आपण पोहोचलेलो आहोत, ते आहे मेकर्स होमस्टे, जे की चिवला बीचच्या डाव्या हातावर कॉर्नरला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, ह्यांच्या इथे तुम्हाला हे डिलक्स रूम मिळतात 4, आणि त्याच रूमच्या समोर तुम्हाला हे सुंदर जसं बीच व्ह्यू मिळतं, एकदम जे की प्रिशियस वाटतं। तिथेच तुम्हाला हे बाहेर झोपाळे आहेत, जिथे तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंडसोबत थोडंसं रिलॅक्स आणि चिल करू शकता। तर इथे थोडीशी आम्ही मजा केली। आता जातोय आपण आपला रूम पाहायला। चला तर मी तुम्हाला आता आतमध्ये रूम दाखवते। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे डाव्या हातालाच एक वॉशरूम मिळतं, समोरच कबट आहे। इवन हे 2 माणसांसाठी हा एक बेड दिला जातो। चला आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते, जो की बीच व्ह्यू आहे। तर बाहेर जाऊया। बाहेर आल्यानंतरच तुम्हाला समोर सुंदरसा बीच व्ह्यू आहे। व्ह्यूच्या सोबतच तुम्हाला इथे एक छोटंसं डायनिंग दिलं जातं। तुम्हाला इथे जेवायला किंवा ड्रिंक वगैरे करायला हवे असेल तर तुम्ही इथे त्याची मजा घेऊ शकता। त्याच्याच बाजूला तुम्हाला हे एक छोटंसं कॉटेज आहे, जिथे 2 छोटे छोटे रूम आहेत। नॉन AC आणि AC दोघांचे चार्जेस वेगळे वेगळे आहेत। तर त्याचे डिटेल्स तुम्हाला पुढे ह्या व्लॉगमध्ये देणार आहे। तर प्लीज एंडपर्यंत व्लॉग बघा। तर आता मी इथे आलो खानावळला, त्याचं नाव आहे आशा लंच होम, जे की चिवला बीचमध्ये। तर इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत, आणि ते तुम्हाला ताजं बनवून देतात। पण जर चिवला बीचला आलं तर आणि केक पण आहे आमच्याकडे। आणि केक काय हवंय? आता आपण आलेलो आहोत, हे यांचं रिसेप्शन काउंटर आहे, आणि हे आहेत मेन ओनर मेकर्स होमस्टे। तर नमस्कार, इकडे कसं आहे, म्हणजे रूमचे रेट्स काय सुरू आहेत? ओके, इथं आता माझ्याकडे 2 कॅटेगरीचे रूम्स आहेत। ओके, एक जी आता ही डिलक्स कॅटेगरी तर तुम्ही आहात होते, आणि जस्ट बाहेर गेल्यानंतर एक लाल कलरचे रूम्स तुम्हाला दिसतील। हो, त्यावेळी कोकणी कॉटेज नाव दिलेलं आहे। ओके, तर त्या कॅटेगरीमध्ये 18 बाय 20 स्क्वेअर फीटची रूम साईज आहे, आणि इथं 12 बाय 12 स्क्वेअर फीटची रूम साईज आहे। ओके, दोन्हीमध्ये अमेनिटीज बघितल्या तर इथल्या थोड्या लक्झरियस अमेनिटीज आहेत, आणि तो रूम साईज मोठा पण स्टँडर्ड अमेनिटीज दिलेला आहे। त्या रूम्सचं टेरिफ आहे का, सगळ्यात जुने रूम्स ते आहेत, तर त्याचं 3,500 रुपये AC अकोमोडेशन आपण देतो, आणि नॉन AC अकोमोडेशन असेल तर 3,000 मध्ये देतो। इथलं जे अकोमोडेशन आहे रूम टेरिफ सेम राहतं, फक्त यातल्या अमेनिटीज जरा लक्झरियस असल्यामुळे 3,500 रुपयामध्ये आम्ही 2 माणसांची सोय इथं देतो, आणि तिथं 3,500 मध्ये 3 माणसांची सोय आहे। 2 माणसांमध्ये बेबी असेल तर अलाउड आहे, बरोबर? म्हणजे कसं बेबीसाठी काही जास्त जागा स्पेस नाही। 5 बाय 6चा बेड आहे, 5 बाय 6 मध्ये ते ऍडजस्ट होतात। ओके, आणि जर ह्याच रूम मध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही स्टे केलंय, जर एक्स्ट्रा बेड वगैरे लावून हवे असेल तर एक्स्ट्रा मॅट्रेसचे आम्ही 300 रुपये घेतो। ओके, आणि पर नाईट म्हणजे 24 आवर्स साठी तुमच्याकडे 3,500 रुपये। 24 आवर्स म्हणता येणार नाही, 11चं चेक इन आणि 10चं चेकआउट असतं। 24 आवर्स म्हटल्यानंतर कसं 6 वाजता आलेला हा दुसऱ्या दिवशी 6 वाजता, राईट। आणि दुसरं म्हणजे सीझन वाईज रूमचे रेट नाही, आम्ही शक्यतो टेरिफ चेंज करत नाही, आणि इथं 25 ते डिसेंबर ते 31 डिसेंबर इथले लोक 10,000 पर्यंत रूम रेट नेतात। पण त्यावेळी देखील आमच्याकडे तुम्हाला एकच टेरिफ मिळेल, 3,500 रुपये AC। तर हा एक प्लस पॉइंट आहे। जर तुम्ही विकेंड्समध्ये वगैरे पण येतात तर तुम्हाला ह्याच रेंजमध्ये रूम मिळणार आहेत। आणि दुसरं म्हणजे जेवणाचं कसं आहे सोय? जेवणासाठी आम्ही ब्रेकफास्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो, चार्जेस वेगळे आहेत, आणि आमच्या मागे आमचे नेबर आहेत
कांबळी म्हणून त्यांचे दुर्वा हॉटेल चालवतात ते. तर त्यांना 3 तास अगोदर जेवण सांगावं लागतं, म्हणजे ते बनवायला घेतात. कारण कांदा चिरण्यापासून त्यांची सुरुवात असते. तुम्ही जशी ऑर्डर द्याल त्या पद्धतीने तुम्हाला ते बनवून देतात. फक्त ऑथेंटिक मालवणी. ओके, त्याच्या व्यतिरिक्त व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतील, व्हेज आणि नॉनव्हेज. ओके, तर तुम्हाला जर बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कोणता कॉन्टॅक्ट नंबर आहे सांगा. ओके, माझा 9423512451 हा एक नंबर आहे आणि माझा वाईफचा 9423632448 हा आहे. ओके, डन. थँक्यू सो मच तुमच्या डिटेल्ससाठी आणि आम्हाला खूप आवडला इथे स्टे. तर इथे आलात तर नक्कीच मेकर्स होममध्ये एकदा व्हिजिट करा. थँक्स फॉर वॉचिंग. गुड मॉर्निंग. हा डे 5 आणि हा सकाळी सकाळीचा आमचा ब्रेकफास्ट, जो की तुमच्या ह्याच्यामध्ये इन्क्ल्यूड नाही आहे पॅकेजमध्ये. हा तुम्हाला वेगळा पे करून मिळेल. जर तुम्ही ऑर्डर दिला तुम्हाला ही लोक बनवून देतात आणि खूपच स्वादिष्ट होतं. बिलीव्ह मी, जर इथे आला तर ह्यांच्याकडे ब्रेकफास्ट नक्कीच करा. चला चला स्टार्टिंगला पण बरेच रिसॉर्ट आहेत, पण मी तुम्हाला प्रिफर करेल की डाव्या हाताला जे कॉर्नरला रिसॉर्ट्स आहेत तुम्ही ते बुक करा. खूपच चिल करायला व्यवस्थित जागा मिळते, कमी लोक असतात, गर्दी कमी वाटते, तर खूपच छान वाटतं आणि शांत वाटतं. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. असेच बरेच ब्लॉग्स तुमच्या भेटीसाठी आणणार आहोत. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.